नमस्कार. आज आपण बोलणार आहोत की नेमकं जेवण कधी करायचं. बऱ्याच लोकांना आजकाल भुकेचं सेन्सेशनच होत नाही. फक्त वेळ झाली म्हणूनच एवढ्या वाजता जेवायचं हेच समीकरण आजकाल जास्त बघायला मिळतं. पण याच्याने नेमकं अजीर्ण होतंय आणि बऱ्याच आजारांना आमंत्रण होतंय. तर नेमकं आपल्याला भूक लागली हे कसं कळणार? आपण थोडे अलर्ट होऊन जर विचार करून बघितलं तर शरीर हलकं होणं, त्यानंतर पोटात थोडंफार भूक लागली असं सेन्सेशन होणं, हे सगळं जर आपण व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर आपल्याला कळू शकतं. आणि मग असंच आहे की जेव्हा भूक लागेल तेव्हाच जेवायला पाहिजे. मनुष्य इतर सर्व प्राणी असंच फॉलो करतात आणि म्हणूनच ते आपल्यापेक्षा कमी आजारी पडतात. दुसरी गोष्ट आहे, सकाळी आपण जर लवकर उठत असू तर सूर्योदयापूर्वी कोणत्याही प्रकारचा घन आहार वर्ज्य आहे. म्हणजे जर तुम्ही लवकर उठून व्यायाम करत असाल किंवा काय, तर तेव्हा तुम्ही द्रव पदार्थ घेणं अपेक्षित आहे. कोणताही घन आहार सूर्योदयापूर्वी घ्यायचं नाही. त्यानंतर असं आहे की तिथून 2च वेळा जर तुम्ही जेवलात तर ते पचायला जास्त सोपं आहे आणि त्याला पचायला भरपूर वेळ मिळतोय आणि त्यामुळं आजारी पडायचे चान्सेस कमी आहेत. त्यातल्या त्यात जर तुमची प्रकृती पित्तप्रधान असेल तर मग तुम्हाला 3 वेळा भूक लागली आणि 3 वेळा तुम्ही जेवलात तर हरकत नाही. आणि याच्या व्यतिरिक्त जर भरपूर शारीरिक श्रम करणारा माणूस आहे आणि भरपूर व्यायाम करतोय तर त्याला वारंवार भूक लागू शकते आणि त्या प्रमाणात तो खाऊ शकतोय. नॉर्मल माणूस जो फार शारीरिक परिश्रम करत नाही, बसून असतो एका ठिकाणी, त्याने कमीत कमी 2 वेळा जेवावं आणि जास्तीत जास्त 3 वेळा. यानंतर असं आहे की सकाळचा आहार आपण जो काही खातोय तो जर समजा जास्त जेवण झालं आणि ते नाही पचलं तरी पण तुम्ही रात्री जेवलात तर एवढा काही फारसा फरक पडत नाही. पण तेच जर रात्रीचं जेवण अजून पचलं नाही आणि तुम्ही सकाळी जेवला तर मग ते अजीर्ण जास्त प्रमाणात होते आणि तुम्ही आजारी पडण्याचे चान्सेस त्याच्यामध्ये वाढतात. त्यामुळं नेक्स्ट टाइम जेव्हा पण तुम्ही जेवण करत असाल तेव्हा विचार करा की आपल्याला किती भूक लागली आहे, खरंच भूक लागली आहे का नाही. आणि या उपर पण जर तुम्ही नियमित त्याच वेळी जेवत असाल आणि काही कारणानं तुम्हाला त्यावेळी जेवायचं जमलं नाही, समजा तुम्ही रात्री उशिरा आला आणि रात्री उशिरा जेवताय, तर तुम्ही नियमित जेवढं जेवताय त्यापेक्षा कमी क्वांटिटीमध्ये तेव्हा जेवणं अपेक्षित आहे. आणि त्याच्यापेक्षा जर त्याच्याऐवजी तुम्ही ग्लासभर दूध पिऊन झोपला तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला जास्त हलकं वाटेल. सारांश असं आहे की तुम्ही जे काय खाल ते शरीरानं व्यवस्थित पचवायला पाहिजे. तरच तुमचं चयापचय व्यवस्थित राहिलं, मेटाबॉलिझम व्यवस्थित झालं तरच डायबिटीज, BP यासारखे आजार तुम्हाला येऊन चिकटणार नाहीत आणि तुम्ही आयुष्यभर निरोगी राहाल. धन्यवाद.